आरसा महानगर वार्ता। मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। सोमवारी सकाळीच ऑफिसची वेळ टिटवाळा ते सीएसटीएम एसी लोकल मुलुंड स्थानकात येताच अचानक तिची वातानुकूल यंत्रणा बंद पडली। त्यामुळे गाडी तब्बल 15 मिनिटे स्थानकावरच अडकून राहिली। एसी बंद, खिडक्या नसलेला डब्बा आणि बाहेरचा प्रचंड उकाडा। काही मिनिटातच डब्यात गुदमरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली। अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाला, तर काही महिला प्रवाशी बेशुद्ध पडल्याचा आरोप करण्यात आलाय। एका प्रवाशाची प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। परिस्थिती गंभीर होताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी आणि सहप्रवाशांनी डब्याचे दरवाजे उघडून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले। त्यानंतर ही लोकल कुर्ला स्थानकात नेऊन सेवेतून बाजूला काढण्यात आली। विशेष म्हणजे कारशेड कडे नेताना गाडीचे दरवाजे उघडे ठेवण्यात आले। गेल्याच महिन्यात मध्य रेल्वेने 12व्या एसी लोकल सुरू केल्या होत्या। मात्र या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असून महागडे तिकीट घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी असा खेळ का, असा संतप्त सवाल आता रेल्वे प्रशासनाला विचारत आहे। तुमच्या शहराचा आरसा महानगर वार्ता।